सो हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर येस काही मी झोपेतून वगैरे उठलेले नाही आहे, चांगली आंघोळ वगैरे माझी झाले, फ्रेश वगैरे झाले. मी स्वामींचं सुद्धा ते मांडणी वगैरे होती ते सुद्धा आता व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. आणि केस माझी खूपच फ्रीज झाली आहेत, काल वॉश केली नुसती त्याच्यामुळे. सो आता बनवणार आहे मी जेवण. तर पहिले केस वगैरे बांधून घेते, मग मस्त जेवण असं काहीतरी बनवूया. आज बनवणार आहे मी छोलेची भाजी. सो चलो. तर आता छोलेची भाजी बनवायला घेतली. सगळ्यात पहिला कुकर लावला छोलेचा. त्यानंतर इथे मी अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची छान अशी घरगुती पेस्ट करून घेतलेली आहे. जर माझे जुने सबस्क्रायबर असेल तर व्ह्यूवर्स असेल तर तुम्हाला माहितीच आहे की मी बाहेरची अद्रक लसूण पेस्ट नाही वापरत, मला घरात बनवलेलीच आवडते, फ्रेश एकदम. तर इथे आता छोलेसुद्धा चांगले बॉईल झालेले आहेत. छोले लावलेले मी कुकरला घातलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी कांदा आणि मेन म्हणजे टोमॅटोची पेस्ट केलेली आहे. यावेळी मी जरा वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत छोले. जसे मी नेहमी करते, मी डायरेक्ट कुकरलाच लावते, आधी शिजवून वगैरे नाही घेत. तर मी आता ह्या पद्धतीने केलेली. आणि तुम्हाला खरंच सांगते, आता मी व्हॉइस ओव्हर देते, मी खाल्लेले आहेत दुपारी, त्याच्यामुळे खूप मस्त आणि अप्रतिम झालेले, खरंच बाहेरच्यासारखे झालेले. मोस्ट ऑफ आपण जर वाटण वगैरे टाकून बनवतो ना, तर ते आपलं बाहेरच्या पद्धतीने नाही होत. सो असे बनवून बघा. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत नक्कीच लगेच शेअर करेन छोलेची रेसिपी. सो एकदम मस्त झालेलं. जे नॉनव्हेज खात नसतील, किंवा आता जसं की तुम्हाला माहितीच आहे मी स्वामींचे 11 गुरुवार करते, सो मी नॉनव्हेज नाही खात आहे, तर त्याच्यासाठी मस्त असं खाऊ पण नाही वाटत, ती तर गोष्ट वेगळीच आहे. पण छान असं चमचमीत असं झालेली होती रस्सा भाजी, मस्त एकदम. त्यानंतर मग जेवण करून घेतलं. हे ॲक्च्युली चहाने खारी मी जेवण बनवताच खाल्लेलं अगोदरच, ते मी शूट केले, क्लिप्स घेतले, त्याच्यामुळे तुम्हाला ते मी मध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी जेवायला बसली 3च्या दरम्यान काहीतरी, कारण की शाकाहारी खाल्लेली. येस गाईस, सगळी कामं वगैरे झाली, जेवणसुद्धा झालेलं आहे. फक्त आता लादी पुसायची बाकी आहे, कारण की वॉशिंग मशीन थोडी डायरेक्ट बंदच झालेली, खराबच झाली म्हणजे. सो मामी बोलवलेलं, तर ते येऊन चेक करून गेले, विजिट करून. सो बघू आता, त्यांनी सांगितलं व्हर्लपूलवाल्यांना बोलवा डायरेक्ट म्हणून, त्यांच्याने नाही होते. सो आता सगळं झालं तर आधी पुसून घेते. सो येस गाईज, आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे. खरंच जास्त काहीच शूट नाही केलेलं, काही असं इंटरेस्टिंग नव्हतंच. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला म्हटलं लादी वगैरे पुसते, आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट मग संध्याकाळच्या जेवणाला वगैरे लागलो, जेवलो, आणि बस खाली वगैरे सुद्धा नाही गेलो आज. त्याच्यामुळे आज जास्त काही खरंच ब्लॉग झालेला नाही आहे आपला. सो उद्या तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग असा ब्लॉग शेअर होणार आहे, त्याच सगळ्या गडबडीत होतं म्हणून नाही करता आले मला ब्लॉग. सो ह्याच्यानंतरचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. खूप चांगलं आणि लवकरच तुमच्या सेवेत किंवा भेटेत एक गोष्ट येणार आहे, तर लक्षात ठेवा. आणि पूर्ण ब्लॉग बघा, जो आता पुढचा येईल तो सुद्धा. सो स्टे ट्यून गाईज. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आता पुन्हा एकदा अशाच न्यू आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. आता इथनं पुढे तुम्हाला व्हिडिओ खरंच खूप चांगले आणि इंटरेस्टिंग बघायला भेटतील, आय प्रॉमिस्ड. सो चलो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.